दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होईल. हा एकच केवळ धम्माचा पाया होऊ शकतो, कारण यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नाही. म्हणून याच जीवनामध्ये धम्माचा खरा अर्थ काय आहे माणसाला समजत नाही. भगवान बुद्धांनी असेही सांगितले आहे की या धम्मानुसार प्रत्येकाने जर पावित्र्याचा मार्ग अनुसरला, जर सदाचरणाचा मार्ग अनुसरला, स्वीकारला आणि तिसरं शील मार्गाचा जर अवलंब केला, तर यामुळे दुःखाचा निरोध होऊ शकतो, होईल.